आदाब अर्ज है। MCN उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। नाजरीन, मैं हूँ सीमा नाज़नीन। खबरों के इस सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए डालते हैं एक नज़र आज की अहम खबरों पर। हेडलाइंस के स्पॉन्सर हैं घरकुल मसाले। रोजमर्रा के खानों को दे वालदा के हाथ का जायका, घरकुल मसाले। शहर में कत्ल की वारदातों का सिलसिला जारी। आज फिर एक ही मकाम पर 2 अफराद के कत्ल का मामला आया मंजर आम पर। ऐन घाटी दवाखाने के सामने फुटपाथ पर पेश आई कत्ल की वारदात से इलाके में सरासिमगी। केस दर्ज, तहकीकात जारी। $2,714 करोड़ रुपयों की लागत से शुरू की गई वाटर सप्लाई स्कीम का जायजा लेने मरकजी वजीर ममलिकत की सदारत में मीटिंग मुनक्किद। 24 घंटे पानी फराहमी का मंसूबा, मगर नलों पर नस्ब करने होंगे मीटर्स, कहा डॉक्टर करार ने। NCP लीडर सुपरिया सोडे से मुताल्लिक रियासती वजीर अब्दुल सत्तार के मुतनाज़ा बयान से पार्टी वर्कर्स मुश्ताइल। क्रांति चौक पर किया गया जोरदार एहतजाज और फूंका गया रियासती वजीर का अलामती पुतला। अब्दुल सत्तार की रिहाइशगाह पर पथराव करने वाले वर्कर्स पुलिस की हिरासत में। और इमदादी वजीफा हासिल करने के लिए मुस्तहिक अफराद काट रहे हैं आधार भवन के चक्कर, मगर उन्हें नहीं मिल रहा है आधार। मुताल्लिका इंतजामिया की कारकर्दगी पर लगा सवालिया निशान। अब खबरें तफसील से। शहर में एक बार फिर इंसानों में बढ़ती दरिंदगी व हैवानियत के मनाजिर सामने आए। घाटी अस्पताल इलाके में 2 भिखारियों को बहिमाना तरीके से कत्ल कर दिया गया। कत्ल की इन वारदात से एक बार फिर से शहरियान दहल उठे हैं। वक्त वाहिद में 2 भिखारियों को कुछ यूं कत्ल कर दिया गया कि एक के सर पर पत्थर डाल दिया गया तो दूसरे को गला दाब कर मार दिया गया। ये वारदात इतवार की रात पेश आई होगी, इस तरह की कियास आराई की गई है। काबिल जिक्र तो यह है कि ये बहिमाना वारदात लाइफ लाइन कहे जाने वाले शहर के घाटी अस्पताल की बगल में पेश आई हैं। पुलिस जाए वक़ू पर पहुंच चुकी थी। नाजरीन, पिछले कुछ अरसे से शहर में कत्ल खून के वाक़यात में इजाफा देखा जा रहा है। ऐन त्यौहार के मौके पर दिवाली के अय्याम में पे दर पे कत्ल के 3 वाक़यात पेश आए थे और अब ये वारदात रूनुमा हुई है। हमारा शहर मुल्क के स्मार्ट शहरों की सफ़ में शमूलियत इख्तियार कर चुका है और शहरियान में बढ़ता अदम बर्दाश्त, खुदकुशी और बेराह रवी व तशद्दुद का रुझान क्या हमारे जदीद स्मार्ट शहर या कदीम गहवारे अमन व अमान के लिए किसी भी तरह ज़ेबा कहा जा सकता है? ये बहरहाल एक गौर व फिक्र का मौजू है और हमारी इंतज़ामिया और अरबाब मिजाज के लिए भी लम्हे फिक्रिया ज़रूर करार पाएगा। मरकजी हुकूमत की एडिशनल सेक्रेटरी तारा मैडम की सिफारिश पर नई वाटर सप्लाई स्कीम में कुछ तरमीम करके शहरियान को 24 घंटे पानी फराहम करने की तजवीज़ पर तबादला ख्याल की गर्ज से एक अहम मीटिंग आज स्मार्ट सिटी दफ्तर में रखी गई। मरकजी वजीर ममलिकत डॉक्टर भागवत करार की सदारत में मुनक़िदा इस मीटिंग में म्यूनिसिपल कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी के अलावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण और म्यूनिसिपल कॉरपोरेशन के वाटर वर्क्स डिपार्टमेंट के अफसरान भी मौजूद थे। मुल्क की मुख्तलिफ रियासतों में 24/7 पानी स्कीम को अमली जामा पहनाने वाली दिल्ली की नेशनल टास्क फोर्स की 6 रुकनी टीम भी इस मीटिंग में शरीक थी। डॉक्टर एम दीन दयाल की क़यादत में आई इस टीम में टास्क फोर्स के मेंबर सेक्रेटरी डॉक्टर रमाकांत, डॉक्टर संजय दहे शास्त्र, सल्तनत इसराइल की इंटरनेशनल डेवलपमेंट कॉरपोरेशन के डॉक्टर लेयर असाफ और पुनीता मनोजा भी शामिल थीं। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के अफसरान ने नेशनल टास्क फोर्स के जिम्मेदारान को नई वाटर सप्लाई स्कीम से मुतालिक मालूमात फराहम की, जिसमें टास्क फोर्स की टीम ने 2 तरमीमात करने की सिफारिश की। टास्क फोर्स की टीम का कहना है कि यौमिया फी नफ्स 135 लीटर पानी की ज़रूरत के मुताबिक साल 2052 तक की शहर की आबादी को मलहूज रखते हुए जो मंसूबा बनाया है वो बहुत अच्छा है, मगर पाइपलाइन के ज़रिए जो 12 मीटर दबाव से पानी हासिल किया जाता है उससे शहरियान को इत्मीनान बख्श मिक़दार में पानी नहीं मिल पाता और उन्हें पानी हासिल करने के लिए इलेक्ट्रिक मोटर इस्तेमाल करने की ज़रूरत पड़ जाती है। अगर इस दबाव को 21 मीटर की रफ्तार तक बढ़ा दिया जाए तो ये मसला हल हो जाएगा और शहरियान को पानी की हुसूलियाबी के लिए इलेक्ट्रिक मोटर्स की ज़रूरत नहीं पड़ेगी। इसी तरह पानी फराहमी के लिए मीटरिंग भी बहुत ज़रूरी है, जो 2 अक़साम के होंगे। रहायशी मकानात के लिए ऑर्डिनरी मीटर्स इस्तेमाल किए जा सकते हैं, जबकि कमर्शियल कनेक्शन के लिए AMR यानी
ऑटोमेटिक मीटर रीडिंग वाला मीटर इस्तेमाल किया जाए। उनकी इस तजवीज़ पर मरकजी वजीर ने कहा कि कंज्यूमर्स मीटर नहीं खरीद सकते, इसलिए 2714 करोड़ की स्कीम में मीटर्स के लिए लगने वाली अखराजात की रकम शामिल की जाए और ये इजाफी रकम मरकजी व रियासती हुकूमत से फराहम करवाने के लिए वो हर मुमकिन कोशिश करेंगे। टास्क फोर्स टीम के मुताबिक अगर इन तरमीमात पर अमल किया जाता है तो आइंदा 2 बरसों में शहरियान को 24 घंटे पानी मिल पाएगा। इसी तरह इस टीम के जिम्मेदारान ने इस बात की जानिब भी तवज्जो दिलाई कि शहर में बनाए गए सीवरेज वाटर ट्रीटमेंट प्लांट से निकलने वाला पानी यूं ही ज़ाय हो रहा है, लिहाजा उसे इस्तेमाल में लाने के लिए सनतकारों को राज़ी किया जाए, जिस पर मरकज़ी वज़ीर ने कहा कि वही ज़िमन में MIDC की मारिफत सनतकारों से भी मुलाकात करेंगे और उनकी काउंसलिंग की जाएगी। नई वाटर सप्लाई स्कीम का जायज़ा लेते वक्त इस बात का भी इंकशाफ हुआ कि जैकवेल का काम अब तक शुरू ही नहीं हुआ है, लिहाजा आइंदा 15 दिनों में ये काम किस तरह से शुरू किया जा सकता है, इसके लिए इरिगेशन डिपार्टमेंट, MJP और AMC के इंजीनियर्स की मुश्तरका मीटिंग तलब करने की मरकजी वजीर ने हिदायत दी। इस मीटिंग में MJP के अजय सिंह, म्यूनिसिपल सिटी इंजीनियर सखाराम पानझड़े, एग्जीक्यूटिव इंजीनियर MB खाजी, हेमंत कोल्हे, किरण धांडे, BK पंडित और दीगर मुतल्लिका अफसरान भी मौजूद थे। Water supply has been planned to enable 24/7 water supply to all citizens of the Aurangabad city. However, there is some minor gap in the planning design of distribution system. We have highlighted this. I think MJP is going to rectify it. They are going to implement 24/7 water supply to provide quality water for all citizens of Aurangabad. And I requested Honorable Minister to initiate action to provide sewerage system along with recycling of wastewater for industries. I think we need to go for water meters in all households to charge water tariff on voluntary basis. We are not only recommending this in Aurangabad cities. Government of Orissa is already implementing 24/7 water supply for 20 cities. पण 2 सजेशन्स मेनली दिलेले आहेत. नंबर 1, आपल्याकडे ही स्कीम साजरी करत असताना जे प्रेशर जे दिलेलं आहे, समजा पाणी डिस्ट्रीब्युशन पासून ते वर फक्त 12 मीटरचं प्रेशर दिलेलं आहे, तर ते 12 मीटरचं 21 मीटरवर कसं करता येईल? म्हणजे आपल्याकडे जे प्रॉब्लेम आहे की प्रत्येक ठिकाणी मोटर लावली जाते, पाणी खेचलं जातं, मग महानगरपालिका जाते, मोटर जप्त करते किंवा मोटर एका ठिकाणी लावलं तर पुढं पाणी जात नाही. तर हे करण्यासाठी प्रेशर वाढवा, हे त्यांनी एक सजेशन दिलेलं आहे. आणि दुसरं, सध्याच्या स्कीम प्रमाणे आताची जी स्कीम आहे त्याच्याप्रमाणे 135 लिटर पर डे पर पर्सन हे आपण कॅल्क्युलेट केलंय. हे अर्बनचा रेशो आहे आपला. इंडियन स्टँडर्ड 150, ठीक आहे, आता 150 लिटर असावं असं नॅशनल स्टँडर्ड आहे आपलं. आपण 135 पर्यंत केलेलं आहे, त्याच्यात काही मी बोलणार नाही. पुढे चालून हे वाढू शकतं, कारण आपली इकॉनॉमी वाढली, लोकांचं लिव्हिंग चांगले होईल. तर हे जे केलेलं आहे ते हे 2052 पर्यंत केलेलं आहे, त्याच्यावर काय आम्ही कॉमेंट करणार नाही. पण एकंदरीत मला सांगायचंय की स्कीमचं हे साधारण 2052 मध्ये या शहराची लोकसंख्या 31 लाख होईल म्हणून स्कीम केली. जे मीटरिंगची सायकल असते, जसं आता काही शहरांमध्ये जिथे मीटरिंग झालेलं आहे एव्हरी 2 मंथ्स किंवा जी काही फ्रिक्वेन्सी ठरली नगरपालिकेचा स्वतः साफ करू शकतो किंवा मग थर्ड पार्टीला देऊ शकतो. तो नंतरचा विषय आहे. नगरपालिकेचा स्टाफ स्वतः पण करून घेऊ शकतो. ऑर्डिनरी मीटरची संख्या ही जास्त असणार आहे. याची काही फिगर्स तुम्ही एक अंदाजा देऊ शकता? नंबर ऑफ कनेक्शन, नंबर ऑफ मीटर्स, टोटल 2,80,000 प्रॉपर्टी है, उतने मीटर तो ही जाएगा. 2,80,000 प्रॉपर्टीज आहेत, तेवढे मीटर राहतील. एक फक्त करेक्शन करून घ्या की मी बोलताना असं म्हणालो की हाफ इंच कनेक्शन जे डोमेस्टिक आहे त्याचं 1,800 रुपये बिल म्हणलं तर ते त्यावेळेस होतं. मी तर ह्याच्यामध्ये ते 4,050 काहीतरी होतं, नंतर कमी करून 2,050 असं आता मला महानगरपालिकेच्या माध्यमातून सांगितलं. तेवढं करेक्शन करून घ्या. शहरियान को 24 घंटे पानी फराहमी से मुतालिक मुनाकिदा मीटिंग में कई उमूर पर तबादला ख्याल किया गया और लिए गए फैसलों से मुतालिक मरकजी वजीर डॉक्टर भागवत कराड़ ने सहाफियों को तफसीलात से वाकिफ करवाया. संभाजीनगर शहरातील नवीन पिण्याच्या पाईपलाईनचा आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये जायकवाडी पासून ते डिस्ट्रीब्युशन पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी लवकरात लवकर कसं मिळेल यासाठी सर्व माहिती घेतली आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आढावा बैठक घ्यायचं ठरलं. यामध्ये विशेषतः केंद्रातली टीम अधिकारी आले होते आणि या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून
या शहराला दररोज 24/7 पाणी कसं मिळेल त्यासाठी सुद्धा आढावा घेतला. त्यासाठी 2 बदल सुचवलेले आहेत. सध्याच्या या पाईपलाईनमध्ये प्रेशर जे पाहिजे ते प्रेशर फक्त 12 मीटरचं प्रेशर आहे, ते वाढवून 21 मीटर कसं करता येईल. त्यामुळे एक फायदा होईल की जे आता प्रेशर येत नाही म्हणून मोटर लावतात काही नागरिक, तर ती मोटर लावण्याची गरज पडणार नाही. आणि दुसरं, सध्या मला कल्पना आहे पाणी कमी येत आहे पण महानगरपालिकेची पाणीपट्टी जास्त आणि सर्वांना सारखं मीटर रेट दिला जातो. पण आता जेवढं तुम्ही पाणी वापराल तेवढं तुम्हाला पैसे द्यावे लागतील. एखाद्याकडे समजा 2च खोल्या आहेत, साठवण नाही आहे, तर त्याला कमी बिल येईल. आणि एखाद्याकडे मोठा हौद आहे, मोठा बंगला आहे, 4-5 गाड्या रोज धुतात, त्यांना थोडं जास्त येईल. कमर्शियल ठिकाणी मोठा हॉस्पिटल आहे समजा किंवा बिझनेस असेल मोठा, त्याला सुद्धा थोडं बिल जास्त येऊ शकेल. म्हणून मीटरिंग सिस्टीम आणावी असं केंद्राच्या धोरणानुसार आम्ही केंद्रातून एक पत्र महाराष्ट्राला पाठवून मीटरिंग सिस्टीम आणण्याचा प्रयत्न करतोय. संभाजीनगर शहरातच नाही तर काही शहरामध्ये ऑलरेडी मीटरिंग सिस्टीम आहे. विशेषतः 24/7 जर पाणी करायचं असेल तर मीटरिंग सिस्टीम गरजेची आहे. म्हणून मीटरिंग लावावं असंच या बैठकीत ठरलं. आणि हे मीटरिंग लावत असताना कुठल्याही नागरिकावरती 1 रुपयाचा सुद्धा बोजा पडणार नाही. हे शासन, केंद्र शासन आणि राज्य शासन मीटर लावून देईल. चांगलं शहरामध्ये नाव येऊ शकेल. साधारण हे सर्व आता जरी बोलत असलो तरी 2 वर्षानंतर 2 वर्ष यायला लागतील. आता हे करत असताना काही ठिकाणी ओरिसा असेल, उत्तर प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, साऊथ स्टेटमध्ये असेल, केरळमध्ये असेल, ही सिस्टीम सुरू झाली. आपल्या राज्यामध्ये पुणे शहरामध्ये आणि कराडजवळ मलकापूर तालुका आहे, त्या मलकापूर शहरामध्ये सुद्धा मीटरिंग झालेलं आहे आणि त्या ठिकाणी 24/7 पाणी दिलं जातं. जायकवाडीमध्ये जी जॅकवेल आपण टाकतोय साधारण 1 किलोमीटर धरणाच्या आत असल्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा पाणी आपल्याला कमी पडणार नाही. म्हणून संभाजीनगरची जी सिस्टीम आहे ती अत्यंत चांगली आहे आणि ह्याच्यात काही असेल तर नंतर सुधारणा करता आला नसता. म्हणून मी केंद्र सरकारना सूचना देऊन केंद्राचे एक्सपर्ट टीम आज इथं बोलवली. महानगरपालिकेचे अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून काही सूचना दिल्यात. त्या सूचनामध्ये पालन करून या शहराचा पाणी पुरवठा चांगल्या तऱ्हेनं सुरळीत पुढच्या 30 वर्षाचा विचार करून चांगला होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि फक्त प्रयत्नच करतोय नाही तर नागरिकांना मुबलक पाणी, स्वच्छ पाणी, 24 तास पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करतो. एनसीपी की सीनियर कायद व रुकन पार्लियामेंट सुप्रिया सुळे से मुताल्लिक मुतनाज़िया बयान देने पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अहदेदारान व वर्कर्स ने रियासती वजीर अब्दुल सत्तार के खिलाफ जोरदार एहतजाज किया और उनका फर्जी पुतला नजर आतिश किया। नाजरीन, गुज़िश्ता दिनों हुई तूफानी बारिश के बाद रियासत भर के किसान फसलों की तबाही के सबब परेशान हैं, मगर हुकूमत व इंतजामिया इस जानिब तवज्जो देने तैयार नहीं है। उसके बरक्स अपनी कोताहियों पर पर्दा डालने के लिए रियासती उज़रा अपोजिशन के कायदीन पर ओछे रिमार्क्स पास कर रहे हैं। ऐसा ही एक मुतनाज़ा बयान रियासती वजीर अब्दुल सत्तार ने एनसीपी की कायद व MP सुप्रिया सुळे से मुताल्लिक दे डाला, जिसके सबब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ओहदेदारान व वर्कर्स मुश्तइल हो उठे हैं और रियासती वजीर के इस मुतनाज़ा बयान की मजम्मत में एनसीपी के शहर सदर ख्वाजा शरफुद्दीन मुल्ला की रहनुमाई में क्रांति चौक इलाके में जोरदार एहतजाज किया गया। मुश्तइल वर्कर्स ने अब्दुल सत्तार का फर्जी पुतला फूंकते हुए उस पर जूते बरसाए और अब्दुल सत्तार से इस्तीफे का मुतालबा किया। इत्तला है कि एनसीपी के मुश्तइल वर्कर्स ने अब्दुल सत्तार की औरंगाबाद की रिहाइशगाह पर भी जोरदार पथराव किया। माणसानं अवकादी संघ बोलायला पाहिजे, की अवकात नाही. आदरणीय पवार साहेबांच्या मुलीला ही पद्धतीने बोलला, अरे तुझी अवकात कशी, बोलतोच कसं. आज जे शेतकरी मरून आले, तू महाराष्ट्र सोडून कुठं येऊ लागलो, कुणाला बोलू लागलो. अरे तू 50 खोके घेतले नाही तर राग कशाच येते तुला. 50 खोके जर घेतलं तिलाच राग येऊ लागले. आदरणीय ताईनं तुला असं म्हणलेलं नाही की बा ती 50 घेते तिला राग येऊ लागले. त्याला रागच यायचं नाही ना, ती घेतलंय तिलाच राग येते ना. तू घेतलं नाही ना, तू राग कशा येते तुला. मागणी काय अशी मागणी आहे. पक्ष सत्तार
शिंदेचा राजीनामा शिंदेने ताबडतोब घ्यायला पाहिजे. एक महिलाचा एवढा मोठा अपमान, ही महिला कोण आहे, महिला कशी आहे, ते आज तुझी पातळी काय आहे, तू न बोलला तर तुझी अवकाश आहे का? पुऱ्या शहरातच नाही, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आमचं आंदोलन चालणार आहे. तर तुझा राजीनामा मध्ये आज शेतकरी परेशान नाही, ती दिशाभूल करून आज एक पुन्हा एका नेत्यावर बोलायचं आणि दिशाभूलचं काम हे अब्दुल सत्तार करून आले आहे आणि शिंदे गट करून आले. पुऱ्या महाराष्ट्रात मध्ये राहणार, पुरं आंदोलन असंच चालू राहणार. जर महाराष्ट्राचे कृषी मंत्री जर असं वक्तव्य करत असतील तर महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्र हा धोक्यात आहे. महाराष्ट्रातल्या महिला मुली या सगळ्या धोक्यात आहे. ज्यांनी या महासंसदरत्न सुप्रियाताई, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासाठी असे अपशब्द जर वापरले असतील तर महिला आणि मुलींसाठी हे काय बोलत असतील याचा आज अंदाज आलेला आहे. यांनी लवकरात लवकर ताईंची व्यक्तिगत माफी मागावी आणि लवकरात लवकर राजीनामा द्यावा, कारण की त्यांना या मंत्रिपदाची त्यांनी लाच ठेवलेली नाही, महाराष्ट्राची लाच ठेवलेली नाही आणि यांना महाराष्ट्रातून हकलपट्टी करावी हीच आमची आज मागणी आहे. आम्ही सर्व महिलांकडनं एकच विनंती करतो की अब्दुल सत्तारवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू. अब्दुल सत्तार साहब के जैसा जो मंत्री है वो 50 खोखे लेके महिलाओं का अपमान करते, महिलाओं के बाद जो उन्होंने आज बोला सुप्रिया के दल, आज इसका हमारी राष्ट्रवादी महिलाएं सभी हम उसका जाहिर निषेध करते हैं. हम लोगों की ये मांग है कि अब्दुल सत्तार ने राजीनामा देना चाहिए और उस पर गुन्हा दाखल होना चाहिए. त्या माफीला काही अर्थ नाही आहे. त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेची माफी मागितली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेबद्दल बोललेत का नाही, ते बोलले खासदार सुप्रियाताई सुळेंबद्दल. ते जेव्हापर्यंत खासदार सुप्रियाताई सुळेंची व्यक्तिगत माफी मागत नाही तेव्हापर्यंत आंदोलन थांबणार नाही. ही आंदोलनाची सुरुवात आहे. मला आता सांगायचं की हे अतुल सुतार हे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहे, जिल्ह्यातले रहिवासी आहेत. बाकी सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू राहतील, पण इथं पण डबलने सुरू राहतील. त्यांनी सगळ्यात पहिले सुप्रियाताईंची वैयक्तिगत माफी मागावी, सगळ्या राज्यातल्या जनतेची माफी मागावी. पण सर्वप्रथम ज्या व्यक्तीबद्दल त्यांनी हे घाणेरडे शब्द वापरलेले आहेत, आता मला त्यांच्याबद्दल अजिबात आवाजाव घालायची इच्छा नाही आहे. तर ही व्यक्ती आरेतुरे घालायचीच लायकीची आहे. पण आमच्यावर आदरणीय शरद पवार साहेब आणि आदरणीय यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत, आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळेंचे संस्कार आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना आवाजाव घालतोय. त्यांनी चुपचाप आता सुप्रियाताईंची दिलगिरी व्यक्त करावी, नाहीतर याचे आगामी काळात परिणाम गंभीर होतील. संजय गांधी निराधार और दीगर स्कीमात के तहत वजीफा हासिल करने की गर्ज से मुस्तहक अफराद मुताल्लिका शौबे के चक्कर काटते हैं, मगर यहाँ उनकी रहनुमाई करने वाला कोई नहीं होता. नाजरीन, बेवा खवातीन, ज़ईफ़ और बेसहारा अफराद और जिस्मानी तौर पर कमज़ोर शहरियान को कौमी धारे से जोड़ने की गर्ज से मरकज़ी हुकूमत की जानिब से इंदिरा गांधी निराधार योजना चलाई जाती है. इसी तरह रियासती हुकूमत की जानिब से संजय गांधी निराधार योजना, शरावन बाड़ स्कीम और इसी तर्ज की दीगर स्कीमात भी चलाई जाती हैं, मगर गुज़िश्ता 2 साल से अहल अफराद की दरख्वास्तें ही मंजूर नहीं की गईं और वो वजीफ़ा हासिल करने के लिए मुतालिका दफ्तर के चक्कर काट रहे हैं, मगर उनका पुरसा निहाल कोई नहीं है. और तो और जिन लोगों के वज़ाइफ मंजूर हो चुके हैं उन्हें भी वजीफे की रकम हासिल करने के लिए परेशानियों का सामना है, मगर यहाँ उनकी रहनुमाई करने वाला कोई नहीं होता. इन लोगों का मुताल्लिका इंतज़ामिया से मुतालबा है कि उनके साथ इंसाफ किया जाए. इंदिरानगरला ती गारखेडा तिथून आले, बाबाला रिक्षाला बाजूला नेऊन सोडलं. तिथून आले मी फाईल भरलेली भाऊ आणि आता काय म्हणते फेल झाली. पैशाची याचा पत्ता हे बघा, एक हे कागद जन्मतारीख नाही ते म्हणजे वय कमी म्हणते. मग आता वय बघा, अशी वय झाली तरी आता किती वय झाली तरी अजून ते म्हणजे वय आता याच्यावर हे किती वय आहे का नाही बघा. बाबा असं आहे बाबा, हे लोक मी म्हणते पैसा खाऊ देत नाही का, पैसा मागत नाही, पण हे असं काम होय ना, पण काय करावं. आणि तिकडे लांब आहे, तिकडे उलटणं. हो, ते 2400 रुपये आले तर ते बी 100 रुपये ते बाबांना काढून घेतले. माझ्या बरोबरच्या बायाला दिवाळी आज 2 महिन्यांना 3000 आले, परत दिवाळी 3000 आले, तर मला नुसते 2400 रुपये येते. आमचं ते असं सेंटरच काढले, असं कसं ऑफिस छोटे छोटे ऑफिस आहे तसं ऑफिस आहे. काय नाव तुमचं? लीलाबाई बावस्कर. कुठून आले? हडकोतून. माझं संजय निर्धार मध्ये आहे. मी हे पहा, मूर्तीपत्र पहा, नोटीस बी पहा. माझं काही सराव बाळाचं नाही, कोणतंच नाही. आता झाले मला बरोबरच्या बायाला 6,000 रुपये भेटून गेले.
मला या पाणी नोटीस आहे काही माझं खोटं नाही आहे काही नाही आणि मला काही मुलगा नाही काही नाही एकच मुलगी देते मी आता दोन भांडे करून काम करू राहिली मी। राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा के इस्तकबाल के लिए महाराष्ट्र की सरहद पर खूबसूरत रोशनाई की गई है। कांग्रेस पार्टी के कायद राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा दूर दराज व कई रियासतों के कामयाब सफर के बाद आज रात रियासत महाराष्ट्र की सरहद में दाखिल होगी। जिला नांदेड़ के देगलूर से यात्रा महाराष्ट्र की हुदूद में कदम रखेगी। राहुल गांधी और इस यात्रा के तमाम शुरका के शानदार इस्तकबाल की तैयारियों के साथ साथ शहर देगलूर को खूब सजा दिया गया है और जाबजा बरकी कमकमों से शहर जगमगा रहा है। यात्रा के इस्तकबाल के लिए रियासत के पार्टी के बड़े कायदीन में पार्टी सदर नाना पटोले, बाला साहब थोरात व दीगर लीडरान भी नांदेड़ पहुंच चुके हैं। ये यात्रा ज़िला नांदेड़ में 4 रातों और 5 दिन का सफ़र तय करेगी और बाद अज़ां हिंगोली, वाशिम, अकोला व बुल्डाना जाएगी। देगलूर पहुंचने के बाद राहुल गांधी मुल्क के अजीम रहनुमाओं को खिराज अक़ीदत पेश करेंगे। बाद अज़ां मिशल यात्रा की आगे की शुरुआत करेंगे। हिफाजती इक़दाम और अमन आम्मा के लिए देगलूर में पुलिस ने सख्त बंदोबस्त तैनात कर रखा है, जबकि यात्रा के पेश नज़र कुछ रास्तों का ट्रॅफिक दीगर रास्तों की तरफ मोड़ दिया गया है। आणि आम्ही तिघही या यात्रेमध्ये उद्यापासून पूर्वतयारी झालेलीच आहे। आपण पाहता त्या तयारीमध्ये ही पाहणी करत उद्या आम्ही देगलूरला पोहोचणार आहोत। जसं आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण महाराष्ट्राला ही आपल्या प्रतीक्षा होती यात्रेची। उत्स्फूर्त प्रतिसाद तेलंगणा मधील उद्या शेवटचा दिवस आहे आणि तेलंगणाची यात्रा संपून ही यात्रा महाराष्ट्राच्या देगलूर मधून प्रवेश करणार आहे। आता ही एक लोक चळवळ निर्माण झालेली आहे, म्हणजे आपण जे पाहतोय प्रचंड लोकांचा लोंढा या पदयात्रेमध्ये सहभागी होत आहे आणि केवळ कुठल्या एका पक्षाचा नसून सामान्य नागरिक, सिव्हिल सोसायटी, इतरही सहकारी पक्षाचे प्रतिनिधी परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण पाहिले की त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधले त्यांचे पदाधिकारी होते। CPI, CPM, जनता दल सेक्युलर, सिव्हिल सोसायटी, राष्ट्रवादी काँग्रेस ही सगळी मंडळी याच्यामध्ये सहभागी झाल्याचं, त्यांचे जिल्हा प्रतिनिधी सहभागी झाल्याचं आपण अजीम तारीखी शख्सियत व रहनुमाओं के हालात जिंदगी और कारनामों से नई नस्लों को वाकिफ करवाने के लिए अवाम इकबाल टीपू आज़ाद समाजी सकाफती प्रोग्राम्स में ज़्यादा से ज़्यादा शिरकत करे। इस तरह की अपील लोक सेना संगठन के सदर इलियास इनामदार ने की है। मुल्क की तहरीक आज़ादी के रहनुमाओं और अजीम तारीख़ी शख्सियात के कारहाय नुमायाँ व कुर्बानियों से समाज और हमारी आइंदा नस्लों को भी वाकफियत हासिल रहे, इस गर्ज से लोक सेना संगठन की जानिब से शायर मशरिक़ डॉक्टर अल्लामा इकबाल रहमतुल्लाह अलैह, शहीद टीपू सुल्तान व मौलाना अबुल कलाम आज़ाद रहमतुल्लाह अलैह के यौम पैदाइश पर तकारीब मुनक़िद की जा रही हैं। इन तकारीब के इनकाद में मज़कूरा संगठना से शहीद टीपू सुल्तान उत्सव समिति भी इश्तराक व ताउन करेगी। ये मुख्तलिफ प्रोग्राम 9 नवंबर से बीड़ में मुनक़िद होंगे। आवाम से शिरकत व इस्तिफ़ादे की अपील इलियास इनामदार ने की है। हमने इस बार ऐसा सोचा है लोक सेना संगठन ने कि तहजीबी और समाजी प्रोग्राम रखे तो कम से कम फ्रीडम फाइटर, राष्ट्र पुरुषों की जानकारी आम लोगों तक पहुँचाई जाए, जिसमें हमने 9 नवंबर को अल्लामा इकबाल के यौम पैदाइश के मौके पर उर्दू मुशायरा रखा, जो शाम 6 बजे बाद मगरिब मिलिया कॉलेज के ऑडिटोरियम हॉल में होगा। रास्ते का काम बोगस और नाक़िस दर्जे का किए जाने के मामले में मुतालिका कंपनी का नाम ब्लैकलिस्ट किए जाने का मुतालबा भोकर जिला नांदेड़ में माहिती अधिकार समिति की जानिब से किया गया। शहर भोकर से करीब ही भोकर नांदेड़ रोड के मज़ाफ़ात वाकद से बचौटी नामी गांव दलित और पिछड़े तबकात की कसीर आबादी वाले गांव हैं। बचौटी व वाकद का दरमियानी फासला महज 1.5 से 2 किलोमीटर है। गांव के रास्ते बेहतर और सहूलत बख्श हों, इस गर्ज से वज़ीर आला देही सड़क योजना के ज़रिए यहाँ रास्तों के काम के टेंडर जयलक्ष्मी कंस्ट्रक्शन नामी कंपनी को दिए गए थे और इस काम की अंदाज़न मुकम्मल करने की तारीख़ व मुद्दत 27 अगस्त 2019 था 28 नवंबर 2020 दी गई थी, लेकिन इस काम के शुरू हुए 3 बरस भी बीत गए हैं, तब भी काम हनूज़ नामुकम्मल ही है। माहिती अधिकार संगठन की जानिब से संगठन के सदर संग्राम वाघमारे ने महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नांदेड़ डिवीज़न को मकतूब पेश किया है, जिसमें भोकर के
वाकद बचौटी रास्ते का काम ठेकेदार अपनी मनमर्जी के मुताबिक और तकनीकी उसूल ज़वाबित और शराइत को बालाए ताक रख कर रहा है, इस तरह की सराहत की गई है। काम की सुस्त रफ्तारी का ये आलम है कि कमोबेश पिछले 1 साल के अरसे से यहाँ सिर्फ गिट्टी फोड़कर यूं ही रास्ते पर फैला दी गई है या पड़ी हुई है, और रास्ते पर ये गिट्टी फैलकर राहगीर व मुसाफिरों की आमद व रफ्त में शदीद दिक्कतों का सबब बन रही है। इसी तरह JCB से ये रास्ता पूरी तरह खदेड़ कर रख दिया गया है, जिसकी वजह से गाड़ी मालिकान गिरते पड़ते इस रास्ते से गुजरने पर मजबूर हैं। गाड़ी मालिकान ही क्या, पैदल राहगीर भी यहाँ से गुजरने में शदीद परेशानियों के शिकार हैं। मज़कूरा माहिती अधिकार संगठन और हर 2 मज़ाफ़ात के साकिनान ने गफलत शिआर और लापरवाह ठेकेदार कंपनी को ब्लैक लिस्ट करने का मुतालबा आला अफसरान से किया है। आन जहानी सहाफ़ी विश्वंभर वन्ने के अहले ख़ानदान की नायगांव तालुका मराठी पत्रकार संघ की जानिब से माली मदद की गई। जिला नांदेड़ में नायगांव तालुके के दत्तनगर के साकिन पसमानदा तबके के सहाफ़ी विश्वंभर वन्ने का पिछले माह अलालत के बाद इंतकाल हो गया था। नायगांव के मराठी पत्रकार संघ की तालुका इकाई की जानिब से वन्ने के अहले खाना में श्रीमती वन्ने को गुज़िश्ता रोज़ सहारे के बतौर माली मदद के साथ साथ एक पीको मशीन देकर उन्हें दिलासा दिया गया। इस मौके पर नांदेड़ जिला मराठी पत्रकार संघ के साबिक सदर सूर्यकांत सोनखेड़कर, सीनियर सहाफ़ी निवृत्ति भागवत, प्रभाकर लखपत्रेवार, मनोहर तेलंग, तालुका सदर गजानन चौधरी, तालुका नायब सदर गंगाधर गंगा सागरे, सेक्रेटरी दिलीप वाघमारे, शेषराव कंधारे, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद के जिला सेक्रेटरी प्रकाश भाऊ कामड़जकर और दीगर सहाफ़ी व सहाफ़ती नुमाइंदे मौजूद थे। दिवंगत पत्रकार विश्वंभर वन्ने याचं अचानक निधन झालं। त्याला कमी रक्तदाबाचा अटॅक आला होता। त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे, पत्नी आहे, घरात करता कोणीच नाही होता। ते पूर्ण कुटुंब उघड्यावर पडलं होतं। नायगाव तालुका मराठी पत्रकार संघानं आपल्यासाठी आपण एक उपक्रम राबवला होता की आपल्या पत्रकाराला काही प्रसंग आला, संकट कोसळलं तर सगळ्यांना मदत करायची। त्याच धागा पकडून ही कल्पना मदतीची मांडली आपण सगळ्यापुढे। त्याला सगळं तालुक्यातील बांधवांना पाठबळ दिलं आणि आपण त्या माऊलीला, त्याच्या मुलीला स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक पिकोफॉलची मशीन आणि रोख रकमेची मदत केली आहे, ज्या माध्यमातून ते भविष्यामध्ये उदरनिर्वाहाचं साधन त्या माध्यमातून पार पडू शकते। आणि भविष्यामध्ये जे प्रसंग असा कोणावरही येऊ नये, जर आल्यास मराठी पत्रकार संघटनेने होईल ती यथोचित मदत करण्यात येईल। पण परमेश्वराच्या अशी अवकृपा एखाद्या कुटुंबावर होऊ नये असे वाटते। भविष्यामध्ये त्या परिवाराला हमें कभी कहीं पड़ देना नहीं। महाराष्ट्र के पक्षी मित्र अवार्ड के ऐलान कर दिए गए हैं, जिसमें भोकर के दिगंबर बिंदु कॉलेज के प्रोफेसर डॉक्टर बलखंडे इस अवार्ड से सरफराज किए गए। पिछली 4 दहाइयों से रियासत में परिंदों के मौजू को लेकर काम कर रही तंजीम महाराष्ट्र पक्षी मित्र यानी रियासती तंजीम बराए मुहिब्बान तुयूर की जानिब से दिए जा रहे साल 2022 के एजाज़ात का ऐलान कर दिया गया, जिसमें इस साल का पक्षी मित्र मुहिब तुयूर जीवन गौरव अवार्ड शोलापुर के भीमाशंकर शाह कुलकर्णी को दिया जाएगा। इसी तरह इस सिलसिले के दीगर अवार्डों में परिंदों से मुताल्लिक तहकीकात का अवार्ड भोकर जिला नांदेड़ के दिगंबर बिंदु कॉलेज के प्रोफेसर डॉक्टर जयवर्धन विठ्ठलराव बलखंडे को, जबकि शोलापुर के राजकुमार जगदीश कोहली को परिंदों से मुताल्लिका बेदारी के मौजू पर अवार्ड दिया जाएगा। इसी तरह परिंदों से मुताल्लिक कई मौज़ूआत पर काम करने और इस मैदान में बेहतर कारकर्दगी के लिए कई नामवर अफराद को ये मुख्तलिफ अवार्ड्स दिए जाएंगे। इस तरह का ऐलान मज़कूरा इदारे व तंजीम के सदर डॉक्टर जयवंत वड़तकर ने किया है। ये अवार्ड 35वें महाराष्ट्र पक्षी मित्र सम्मेलन के मौके पर दिए जाएंगे। ये सम्मेलन आइंदा बरस फरवरी 2023 में चंद्रपुर में मुनक़िद होगा। घरेलू तशद्दुद का एक अफसोसनाक वाक़या पालम के मज़ाफ़ात नावलगांव में पेश आया, जिसमें जालिम शौहर ने ब्याहता को कत्ल कर दिया। ये दिल दहला देने वाली वारदात सनीचर की दोपहर के वक्त रूनुमा हुई। कत्ल की इस वारदात के मुलजिम शौहर समेत दीगर 2 अफराद के खिलाफ पालम पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है। तफसीलात के मुताबिक तांडलवाड़ी तालुका पालम जिला नांदेड़ के साकिन शेषराव मानिकराव जाधव ने पुलिस में फरियाद दाखिल की है कि उसकी बेटी योगिता को उसकी ससुराल नावल गांव में उनके रिहायशी मकान में ससुर दिलीप नारायण शिंदे, सास सुनीता शिंदे और शौहर भगवान दिलीप शिंदे
ذہنی و جسمانی اذیتیں دیتے رہے اور یوگیتا کو بیٹی پیدا ہونے کے معاملے میں اسے نشان ملامت بناتے رہے۔ اسی گھریلو تشدد میں سنیچر کو بھی اس کے شوہر بھگوان شندے نے سنیتا سے بے دردی سے مار پیٹ کی، جس میں اس کی موت ہو گئی۔ فریادی نے اس تشدد میں بے حتا کی ساس سسر پر بھی الزام عائد کیا ہے۔ پولیس نے قتل کا معاملہ درج کر لیا ہے اور معاملے کی جانچ معاون پولیس انسپکٹر ماروتی کاروارکر کر رہے ہیں۔ پنڈلک نگر پولیس نے کارروائی کرتے ہوئے تڑیپار کیے گئے ملزمین کے قبضے سے 12 کلو گانجا ضبط کیا۔ پولیس ذرائع سے موصولہ اطلاع کے مطابق انہیں خفیہ اطلاع ملی تھی کہ گانجا کا کاروبار کرنے والا مفرور ملزم کابرا نگر اندرا نگر علاقے میں روپوش ہے، جس پر خصوصی اسکواڈ API SK کھٹانے نے اپنے عملے کے ساتھ وہاں چھاپا مارا اور ملزم رشیکیش سنتوش پالوتکر اور اس کے ساتھی عابد خالد چاؤش کو گرفتار کر لیا۔ ملزم رشیکیش پالوتکر نے پولیس کو اقبالیہ بیان دیا کہ وہ عابد خالد چاؤش کے ہمراہ گانجے کا کاروبار کرتا ہے اور اس کے مکان کے نچلے کمرے میں کاروبار کی غرض سے لائے گئے گانجے کا اسٹاک چھپا کر رکھا گیا ہے، جس پر API SK کھٹانے نے API وشال ڈھسے اور پنچ و ماہرین کی موجودگی میں مکان کی تلاشی لی تو وہاں سے 12 کلو 670 گرام وزن کا گانجا برآمد ہوا ہے، جس کی مالیت 1,26,000 روپے بتلائی جا رہی ہے۔ خبریں ختم کرنے سے پہلے آئیے ایک نظر ڈالتے ہیں آج کی سرخیوں پر۔ ہیڈ لائنز کے اسپانسر ہیں گھرکل مسالے، روزمرہ کے کھانوں کو دے والدہ کے ہاتھ کا ذائقہ، گھرکل مسالے۔ شہر میں قتل کی وارداتوں کا سلسلہ جاری، آج پھر ایک ہی مقام پر 2 افراد کے قتل کا معاملہ آیا منظر عام پر۔ عین گھاٹی دواخانے کے سامنے فٹ پاتھ پر پیش آئی قتل کی واردات سے علاقے میں سراسیمگی، کیس درج، تحقیقات جاری۔ 2,714 کروڑ روپیوں کی لاگت سے شروع کی گئی واٹر سپلائی اسکیم کا جائزہ لینے مرکزی وزیر مملکت کی صدارت میں میٹنگ منعقد۔ 24 گھنٹے پانی فراہمی کا منصوبہ، مگر نلوں پر نصب کرنے ہوں گے میٹرز، کہا ڈاکٹر کرال نے۔ NCP لیڈر سپریا سوڑے سے متعلق ریاستی وزیر عبدالستار کے متنازع بیان سے پارٹی ورکرز مشتعل، کرانتی چوک پر کیا گیا زوردار احتجاج اور پھونکا گیا ریاستی وزیر کا علامتی پتلا۔ عبدالستار کی رہائش گاہ پر پتھراؤ کرنے والے ورکرز پولیس کی حراست میں۔ اور امدادی وظیفہ حاصل کرنے کے لیے مستحق افراد کاٹ رہے ہیں آدھار بوان کے چکر، مگر انہیں نہیں مل رہا ہے آدھار، متعلقہ انتظامیہ کی کارکردگی پر لگا سوالیہ نشان۔ اسی کے ساتھ MCN اردو خبرنامہ یہی ختم ہوتا ہے۔ میں سیما ناظرین آپ سے اجازت چاہتی ہوں۔ خدا حافظ۔